नमस्कार, मी सुषमा चामे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण पडदे घेऊन 2-3 वर्ष जर झाले असतील आणि ते आपण रिंग पडद्याला लावतो ते सगळे सैल झाले आहेत. त्याचा खालचा जो कॅनव्हसचा कपडा असतो तो पूर्ण फाटला गेला आहे आणि ह्या रिंग सगळ्या निघत आहेत. तर त्याच्यासाठी एक भन्नाट आयडिया आहे. तर आपण आता ते पडदे साईडला न ठेवता कसे यूज करून आणि रोज रोज आपण तेच वापरणार आहोत. तर हे बघा, असं पूर्ण हे फाटलं गेला आहे. पाठचा जो कडक कॅनव्हस सारखा असतो तो फॉर्म तो पूर्ण फाटला गेला आहे आणि ह्या रिंग आहेत हे बघा अशा बाहेर येतात. तर मग लावण्यासाठी पडद्याला रिंग एका साईडला तशाच राहतात आणि पटकन पडदा सरकला जात नाही. कारण रिंग असल्यामुळे काय आपण खाली बसून जरी सरकवलं तरी होऊन जातो. पण आता बघा, मी ती पूर्ण असं काढून घेते आणि आपले पडदे एकदम व्यवस्थित जसे अगोदर होते तसे आता होणार आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला हे थोडं उसवून घ्यायला लागेल आणि हे सगळं काढून घ्यायला लागेल. बघा किती अवस्था याची बेकार झाली आहे बघा. कारण ब्रश पांढरा असल्यामुळे, क्रीम कलर असल्यामुळे थोडं ब्रश लावलं गेल्यावर ते पूर्ण फाटतं. तर आपण काय पडदे रोज रोज धुवत नाही, महिना दीड महिन्याला धुतो. तर मग ते कपडा फाटला जातो सारखा सारखा. हे बघा असा झाला आहे, पूर्ण तो विरघळला गेला आहे. तर आता बघा हे पूर्ण मी असं काढून घेतलं, ज्याचा भुस्सा झाला होता. तर आता तो काढून घेऊया आणि कॉटनचा अस्तर आणला आहे मी. तर आता ते वापरून आपण एकदम यूजफुल असा पडदा तयार करणार आहोत, जसा अगोदर होता तसा. तर ह्याची उंची आहे बघू शकता तुम्ही 51, म्हणजे 51 उंची आहे, रुंदी आहे त्याची पडद्याची. तर हा कपडा थोडा कमी पडू शकतो. तर थोडं जॉईंट करून आपण त्याचा मेजरमाप जो वरचा पट्टीचा आहे तो 5.25 आहे. तर 5.5 इंच सगळीकडे अशी टिक मार्क करून घेऊया. 5.5 पांढऱ्या कपड्यावर पांढरा चॉक दिसणार नाही म्हणून मी असा हिरवा घेतला आहे. तर अगदी व्यवस्थित अशी टिक मार्क करून लाईन खेचली आहे बारीक बारीक, कारण डार्क दिसेल कपड्यावर पांढऱ्या म्हणून. तर असं अंडरलाईन करून घेतली आणि आता आपण तो कट करून घेऊया. कारण थोडक्यासाठी आपल्याला हे पडदे एकदम खराब दिसत आहे. तर आता हे अजिबात तसे दिसणार नाहीत. तर त्याचा आपण एकदम व्यवस्थित असा उपयोग करणार आहोत. तर हे बघा थोडं जॉईंट येणार. तर मी आता मशीनवर जॉईंट करून घेते. तर बॉबिंग केस आपण भरली आहे ही रबडबी आणि आता आपण दोरा ओवून घेऊन गरमीने तर हैराण केला आहे. तर मशीनवर बसायची तर अजिबात इच्छा नाही. तरी पण मी तुम्हाला ही एक ट्रिक दाखवणार आहे. तर खूप फायदेशीर ठरणार आहे. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे तुमच्याकडे जर पडदे असे झाले असतील तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ह्याचा वापर करून व्यवस्थित करू शकता. तर 2 शिलाया मारून वरती एक दाब शिलाई मारून घेऊया. तर जॉईंट करून झालाय. आता जो पडद्याचा आपला माप आहे तो तसाच्या तसा ठेवून आपण बघा, हे बघा असं सुट्टी बाजू ठेवून हा असा वरतीच ठेवूया आणि शिलाई घेतल्यानंतर तो काय होईल, आतमध्ये जाईल. आपण फोल्ड करून आतमध्ये करूया म्हणजे तो कपडा आतमध्ये जाईल. पण हे बघा त्याचे छिद्र किती मोठे झाले आहेत, अगदी बांगडी एवढे झाले आहेत. तर रिंगा तर अजिबात राहत नाहीत. तर म्हटलं चला ही आयडिया आपण करून बघूया. तर अशी शिलाई मारून घेतली. आता परत एक वरती दाब शिलाई मारते आणि तो कपडा आतमध्ये जाणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे. पण आपण म्हणतो आता काय करायचं, पडदे तर असे झाले आहेत. तर हे बघा किती सोपी पद्धत आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा असं हे फोल्ड करून अर्ध्या इंचाचं आतमध्ये टीप घालून अशी आपण टीप मारून घेऊया. खालचा कपडा आतमध्ये येणार नाही ही काळजी घेऊन व्यवस्थित आपण प्लेन करून असं हाताने व्यवस्थित करून घेऊया. चुन्या वगैरे काही येणार नाहीत, कारण अगोदरचा कपडा कॅनव्हसचा कडक असतो, तो फॉर्म असतो
आणि हे आपला अस्तरचा कपडा असल्यामुळे गिळगिळीत आहे थोडा, तर एकदम अगोदरचं सारखंच तर नाही, पण थोडं फायदेशीर तर ठरणारच आहे। तर मी मध्यभागी पण एक शिलाई मारून घेतली, जेणेकरून ते होल इकडे तिकडे सरकणार नाही आणि कपडा आपला व्यवस्थित टीप मारता येईल आपल्याला। हे बघा, दोन्ही साईडला असं फोल्ड करून मध्यभागी पण एक टीप मारली, नाही मारली तरी काय हरकत नाही, जसं तुम्हाला येईल जॉईंट करता तसं तुम्ही करू शकता। तर मी एक मध्यभागी शिलाई मारली आहे। तर हे बघा, असं व्यवस्थित शिलाई मारून झाली आहे आणि ते गोल आहेत, त्या गोल आकाराला सुद्धा शिलाई मारून घेतली आहे, जेणेकरून ते दोन्ही एकमेकांना जॉईंट होतील, म्हणजे इकडे तिकडे होणार नाहीत। हे बघा, असं गोल करून घेतलं आणि मध्यभागी थोडंसं गोल आकाराचं थोडंसं कटिंग करून घेऊया, म्हणजे काय होईल, आपल्या रिंग व्यवस्थित बसतील। हे बघा, हे गोल आहे, तो थोडासा कटिंग करून घेऊया, कारण एका हाताने व्हिडिओ दाखवू शकणार नाही मी। हे बघा, जसं कापता येईल तसं कापू शकतो आपण, असं काही नाही, कारण आपल्याला फक्त रिंग फिक्स करायची आहे त्याच्यामध्ये। तर मी असं कापून घेतलं। तर ही रिंग आता लावून तुम्हाला मी दाखवते। हे बघा, हे बघा, छान व्यवस्थित जसं अगोदर होतं, फक्त एवढंच की अगोदरचा कॅनव्हासचा तो फॉर्म एकदम कडक असतो, ह्याच्यामध्ये पण कॅनव्हास घालू शकतो, पण माझ्याकडे सध्या नव्हता आणि मला आजच लावून टाकायचा होता पडदा, कारण एकदा राहिलं की मग ते परत परत आपण हातात घेत नाही, मग तसाच राहतो तो। म्हणून मी हे जे अस्तरचा कपडा घरात होता त्याचा वापर करून मी हे लगेच करून टाकलाय। तर बघा, व्यवस्थित रिंग अशा आपल्या लागल्या गेल्या आहेत। हे बघा, पाठचा भाग पण तुम्ही बघू शकता, हे जास्त ठेवल्यामुळे काय होईल, एकदम टाईट अशा व्यवस्थित राहतील। तर बघू शकताय पडदा, हे बघा, व्यवस्थित असा, म्हणजे आपण फेकायला जाणार होतो, फेकणार तर नव्हतोच, पण तो विचित्रच वाटत होता, अगदी रिंग एकीकडे आणि ते एकीकडे। तर मी बनवलेलं तुम्हाला आवडलं का, प्लीज कमेंट करून सांगा।